मराठीमध्ये जेव्हा आपण पत्रलेखन करतो तेव्हा बऱ्याचदा क्वेश्चन मध्ये असं सांगितलं जातं की लिफाफा लिहिणं जरुरी आहे. तर लिफाफा असा बनवतात. लिफाफामध्ये एक चौकोनी रेक्टँगल एक आखून घ्यायचा, त्याच्यामध्ये प्रति आणि प्रेषक मध्ये क्लिअर कट डिमार्केशन दिसलं पाहिजे. तर साधारण आपण असं करू शकतो की मध्यावरती एक इमेजिनरी लाईन काढून घ्यायची, इथे कॉर्नरला इथे एक तिकीट लिहायचं, तिकीटला चौकट करायचं, त्याच्या थोडं खाली असं प्रति लिहायचं, प्रति कॉमा त्याच्या खाली प्रतीचं जे काही नाव, ही लाईन नाही सोडली तरी चालेल, डायरेक्ट खाली प्रति आणि मग पहिले नाव, त्याच्यानंतर व्यवस्थित पत्ता लिहायचा. नाव आणि पत्ता एकाच लाईनवर असं क्राउडेड नाही करायचं, नीट लिहायचं. पहिले नाव आणि मग खाली त्याचा पत्ता, आणि थोडंसं खाली काही लाईन सोडून प्रेषक लिहायचं. प्रेषकला पण सेम, प्रेषकला 2 अशी टिंब म्हणजे विसर्ग काढायचा, त्याच्यानंतर खाली लिहायचा जो काही पाठवणाऱ्याचा पत्ता आहे तो. इथे प्रति म्हणजे टू, प्रेषक म्हणजे फ्रॉम, म्हणजे ज्याला पाठवतोय त्याचा पत्ता, ज्याच्याकडनं पाठवलं गेलं त्याचा पत्ता. तर आपल्याला पत्रलेखनामध्ये असा क्वेश्चन देणार की लिफाफा लिहा, असं जर सांगितलं असेल तर अशा प्रकारे लिफाफा बनवायचा आहे. सुटसुटीत चांगला दिसेल असा, प्रेषक प्रति सगळं मिक्स नाही करायचं. ओके, जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याने तुमच्या अभ्यासात मदत होत असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.